नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या युट्यूब चॅनलमध्ये आणि आपलं टार्गेट सीएचओ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. ह्याच्यामध्ये आपण आज आलेलो आहोत 38 एपिसोड नंबरमध्ये. म्हणजे काय, ज्यांनी पण पहिल्यांदा बघत आहे त्यांनी कुठून सुरुवात करायचं, पहिल्यापासून 38 पर्यंत असे शेड्यूल जायचं. त्याच्यासोबत तुम्हाला बनवायचं आहे, काय बनवायचं आहे, शॉर्ट नोट्स स्वतः बनवायचं आहे बरं का. म्हणजे काय, जेणेकरून तुम्हाला इझी होणार नेक्स्ट वेळी हे एक्झाम देताना वगैरे. आणि काही नाही कळलं तर तुम्हाला पटकन बघता येईल, बाबा हां याचं असं सरांनी सांगितले होते, आम्ही असं लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे थोडी रिकॉग्नाइज लवकर होत आहे बरं का. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, सेल्फ नोट्स बनवायचं आहे. ही काय, स्टेप टुवर्ड सक्सेस, आपण सक्सेसकडे चाललंय. ओके, हा नॅशनल हेल्थ मिशन मध्ये म्हणजे काय होणार आहे, जी एक्झाम असणार आहे आपला, कुठली कम्युनिटी हेल्थ ऑफिसर ही याचा अंडरमध्ये असणार आहे, कुठे NHM मध्ये. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत मोस्ट एक्सपेक्टेड MCQ ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. ओके, या सिरीजमध्ये मी आणि माझ्यासोबत असणार आहे कोण, अमोल सर. आपण दोघं काय अल्टरनेटिव्हली आपण ही सिरीज कंटिन्यू ठेवणार आहे. कधीपर्यंत, ही आपला एक्झाम होईपर्यंत ही सिरीज कंटिन्यू चालूच असणार आहे बरं का. डेली किती वाजता, 9 वाजता तुम्हाला यायचं आहे. 9 वाजता तुम्हाला इथे यायचं आहे. ओके, चला, ही झालं आपलं 38 एपिसोड नंबरची. चला मग आपण सुरुवात करूया 38 नंबर एपिसोडची. त्यांनी पण आपल्याला काय करायचंय, स्टार्टिंगलाच करून टाकायचं, काय लाईक करायचंय. आणि काही क्वेरी असेल तर मग विचारू शकता आणि फीडबॅक ह्याच्यामध्ये देऊ शकता तुम्ही कमेंटमध्ये. आणि जे तुमचं मित्रमैत्रिणी कोणी पण असेल, ओके, नर्सिंग रिलेटेड, त्यांना ही काय आपली चॅनल रेफर करायला विसरू नका. त्याच्यासोबत काय, ही सबस्क्राईब करायचं पण आहेत बरं का. मग आपण सुरुवात करूया 38 एपिसोड नंबरची. ओके, मला वाटते ऑलरेडी खूप जणांनी ह्याची उत्तर दिलेले आहेत. हे आपण 36 म्हणजे 36 जे एपिसोड होता त्याच्यामध्ये तुम्हाला मी काय केलं, तो एक क्वेश्चन दिलतो तुम्हाला. कसं काय होतं क्वेश्चन आपलं, ज्यावेळी काय आपण एज ऑफ मेनर्की इन फिमेल, हे क्वेश्चन आहे 36 मधला बरं का. त्याच्यामध्ये आपण उत्तर हुडकूया आणि ह्याचं एक्सप्लेनेशन आज बघणार आहोत. काय क्वेश्चन, एज ऑफ मेनर्की इन फिमेल, फिमेलमध्ये मेनर्की कधी येते, 15 वर्षाला, 10 वर्षाला, 16 वर्षाला, 13 वर्षाला, असे 4 ऑप्शन आपल्याकडे आहे. मग आपल्याला ह्याच्यापेक्षा अगोदर समजून घ्यावं लागेल मेनर्की म्हणजे काय. माहिती आहे का तुम्हाला मेनर्की म्हणजे काय? मेनर्की म्हणजे असणार आहे, मेनार्की 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 म्हणजे काय, मेनार्की म्हणजे असणार आहे फर्स्ट मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग इन फिमेल. फर्स्ट मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग इन फिमेल ह्याला आपण काय म्हणतो, मेनार्की आपण म्हणणार आहे. मेनार्की म्हणजे काय, फर्स्ट मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग इन फिमेल ह्याला आपण बघणार आहे. ही काय असणार आहे, की बिगिनिंग ऑफ काय, बिगिनिंग ऑफ रिप्रोडक्टिव्ह कॅपेबिलिटी इथनं सुरुवात होणार आहे. ओके, म्हणजे ही काय फिमेल केपेबल असणार आहे, केपेबिलिटी, त्याला आपण काय म्हणतो, मेनार्की बरं का. अकॉर्डिंग टू NHM, आपल्याला अकॉर्डिंग टू NHM बघायचं आहे, कारण आपल्याला जे टिक करायचं उत्तर सगळी NHM ह्यांनी तेच कन्सिडर करणार, बाबा आम्ही जे सांगितलं तेच बरोबर आहे म्हणून. ओके, चला, हे काय अकॉर्डिंग टू NHM आपण बघणार आहे. नॉर्मल एज कधी येते ही मेनार्की, ही येणार आहे 9 ते 16 इयर मध्ये. ही नॉर्मल एज झालं किती, 9 ते 16 वर्ष. पण एव्हरेजमध्ये किती, 12 ते 24 वर्ष, 12 ते 24 वर्ष ह्या एजमध्ये येणार आहे मेनार्की. एवढं लक्षात आलं का. युजली कसं होते, युजली ऑकर कधी येते, ऑकर 2 to 2.5 इयर. बघा पुढे काय म्हणतो मी, युजली ऑकर कधी 2 ते 2.5 वर्षाच्या नंतर येणार आहे. कधी, काय झाल्यावर येणार आहे, आफ्टर कशाची, ब्रेस्ट डेव्हलपमेंट झाल्यावर ही होणार आहे मेनार्की डेव्हलपमेंट. ओके, लक्षात आलं का. त्याला आपण काय म्हणतो, ब्रेस्ट डेव्हलपमेंटला काय म्हणतो आपण, थॅलार्की. बघा ह्याचं पण काय म्हणतात त्याला, एकानंतर एक येतात बघा, काय अकॉर्डिंग टू सिक्वेन्स. हे थॅलार्कीचं पण ठेवायचं बरं का. म्हणजे काय, थॅलार्की झाल्यावर मेनार्की येणार आहे, हे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. एकच मिनिट, काय म्हणतो मी, फिमेल डेव्हलपमेंट कशामधलं सांगतो मी, डेव्हलपमेंट ऑफ कशाची, आपलं जे काय म्हणू शकतो, फिमेल डेव्हलपमेंट ड्युरिंग प्युबर्टीमध्ये काय काय चेंजेस होणार, म्हणजे कसं डेव्हलपमेंट होणार आहे बरं का. ही सिरियल वाईज, ही कशाबद्दल सांगतो मी, अकॉर्डिंग टू DC दत्ता बुक वरनं सांगतो बरं का. ते काय अकॉर्डिंग टू काय होणार आहे, पहिलं जे होणार आहे थॅलार्की. ओके, स्पेलिंग मिस्टेक. चला, पहिलं काय, थॅलार्की म्हणजे काय होणार आहे, त्याच्यामध्ये होणार आहे डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट बट्स ही होणार आहे कशामध्ये, थॅलार्की म्हणजे आता जस्ट मी सांगितलं. ओके, ही काय असणार आहे, फर्स्ट साईन असणार आहे बरं का. हे फर्स्ट साईन ऑफ प्युबर्टीचा पहिला साईन असणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं. त्याच्यामध्ये अजून काय म्हणू शकतो, ऑकर ॲट 8 ते 13 वर्ष. किती, 8 ते 12 ने 13, 8 ते
13 इयरमध्ये हे येतो बरं का. ड्यू टू कसे, ड्यू टू कसे इस्ट्रोजनमुळे हे येतात. ओके बघा मी काय म्हणतो त्याला की ही एकदम पहिले येणार आहे. याच्यामध्ये काय होतं, डेव्हलपमेंट ऑफ द ब्रेस्ट बर्ड्स डेव्हलपमेंट होतं. हे काय फर्स्ट साईन असणार आहे प्युबर्टी मधला, लक्षात ठेवा हे काय फर्स्ट साईन आहे. ओके हे काय ऑकर ॲट अ किती 8 ते 13 इयर मध्ये ह्या एज मध्ये येणार आहे. हे आल्यानंतर किती 2 ते 2.5 किंवा 3 म्हणू शकता तुम्ही, काय 2 ते 2.5 इयर मध्ये हे काय होणार आहे. त्याच्यानंतर मिनार्की येणार आहे. हे झालं ह्याच्याबद्दल. त्याच्यानंतर काय येणार आहे प्युबर्की, एलआरकी नंतर प्युबर्की. त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट होतो, त्याच्यामध्ये होणार आहे अपिअरन्स ऑफ प्युबिक आणि एक्झिल हेअर, प्युबिक अँड एक्झिलरी हेअर. ओके हे कशामुळे, ड्यू टू ॲड्रिनल एंड्रोजन्स मुळे ही डेव्हलपमेंट होतोय. हे झालं प्युबर्की. दुसरं झालं. आता राहिलं कुठलं, याच्यानंतर असणार आहे ग्रोथ स्पर्ट. हे सगळे सिक्वेन्स आहे बरं का, अकॉर्डिंग टू DC दत्ता. ओके ह्याच्यामध्ये काय होणार आहे, ह्याच्यामध्ये रॅपिड ग्रोथ असणार आहे. काय असणार आहे, रॅपिड इन्क्रीज इन हाईट अँड वेटमध्ये, रॅपिड असणार आहे. ओके कशामध्ये, ग्रोथ स्पर्टमध्ये. अजून काय म्हणू शकतो, पीक हायेस्ट वेलोसिटी असणार आहे बिफोर मेनार्की. मग आता हे सगळं झाल्यावर शेवटला काय असणार आहे, शेवटला असणार आहे मेनार्की. काय असणार आहे, शेवटला मिनार्की. म्हणजे ऑलरेडी तुम्ही बघितलेलं आहे. हे काय फर्स्ट मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग असणार आहे. फर्स्ट ब्लिडिंग इन फिमेल. कुठली, मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग बरं का, मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग इन फिमेल मध्ये ह्याला आपण काय म्हणतो, मेनार्की आपण म्हणणार आहे. एव्हरेज काय होतं, 9 ते 12 ते 13 वर्ष. म्हणजे तुम्ही 14 पण पकडू शकता. किती म्हटलं मी ते, हा ओके इथे आहे बघा. ठीक आहे एव्हरेज असणार आहे 12 ते 14 वर्ष, पण नॉर्मल किती 9 ते 16 वर्ष ह्या एज मध्ये मेनार्की होणार आहे. ओके लक्षात आलं. मग चला आपलं ऑप्शनकडे आपण बघूया. काय कोणी कुठली उत्तर दिलेलं आहे बघून घ्या. तुम्हाला काय करायचं आहे, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे टिक करून घ्यायचं आहे. बाबा तुम्हाला किती मार्क पडते काय करायचं, कॉमेंटमध्ये टाकायचं तुम्हाला. ठीक आहे एज ऑफ मेनार्की इन द फिमेल मध्ये बघा हे काय 15 वर्ष 10 वर्ष 16 वर्ष 13 वर्ष काय होतं आपलं इथे काय म्हटलेलं एज ऑफ मेनार्की म्हटलेलं. मग आपल्याला थोडी एक्युरेट नियर कुठली जे येतो ते आपल्याला हुडकावा लागेल. बघा किती पहिल्या ऑप्शन मध्ये 15 म्हटलेलं आहे. आपण काय करूया इथे एव्हरेज मध्ये पकडूया. ही एव्हरेज मधल्या 12 ते 14 मध्ये नियर कुठला आहे याच्यामध्ये 15 आहे का नाही, 10 पण कमी होते, 16 जास्त होते. हे काय आपण ही उत्तर एकदम नियर आहे म्हणून आपण काय एकदम बरोबर कुठली असणार आहे याच्यामध्ये जवळपास एकदम जास्त एक्युरेट असणार आहे 13 वर्ष. मग आपण हीच उत्तर कन्सिडर करूया. आपले उत्तर कुठले असणार आहे, चौथा उत्तर ही एकदम बरोबर असणार आहे. एज ऑफ मेनार्की इन फिमेल 13 वर्ष असणार आहे. तुम्हाला जास्त विचारलं तर काय करायचं, तुम्हाला ह्याचं 12 ते 14 वर्ष एवढ्या ह्याच्यामध्येच तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. ओके एवढं लक्षात आलं. चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. चला काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन, फॅट सोल्युबल विटामिन ॲज अ अँटी स्टेरिलिटी विटामिन इज. म्हणजे खाली दिलेले किती विटामिन्स दिलेले आहेत त्याच्यामधले कुठली फॅट सोल्युबल आहे आणि जे विटामिन नोन ॲज अ अँटी स्टेरिलिटी विटामिन आपण म्हणतो बरं का. फॅट विटामिन मध्ये कुठली फॅट सोल्युबल विटामिन मध्ये कुठली येणार आहे, ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे. फॅट याच्यामध्ये ADEK येणार आहे. ADEK मग ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे, DKEA म्हणजे काय, ए झालं डी झालं EK म्हणजे काय, ही सगळी फॅट सोल्युबलच आहे. ओके एक मुद्दा क्लिअर झाला आपला. आणि याच्यामधले चारीपैकी जी कुठली विटॅमिन आहे त्याला आपण काय म्हणतो, अँटी स्टेरिलिटी विटॅमिन म्हणणार आहे हे विचारते त्यांनी. ओके मग कुठले डी ला आपण काय म्हणतो, चला आपण ऑलरेडी तुमच्याकडे स्क्रीनशॉट असेल, चला हेच स्क्रीनशॉट आहे ना तुमच्याकडे ऑलरेडी तुमच्याकडे आहे. ओके हे नाही, हां ओके हेच आहे विटॅमिन. ह्याच्याबद्दल कॅटेगरी आपल्याला बघायचं आहे. हे फॅट सोल्युबल म्हणजे काय ADEK 4 दिलेलं ह्याच्यामध्येच आपल्याला बघायचं आहे. पहिल्या ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, डी दिलेलं आहे. डी म्हणजे कुठे आपण इथे आलो. डी म्हणजे काय, याला आपण कॅल्सिफेरॉल म्हणतो. हे कसं आहे, ही फॅट सोल्युबल विटॅमिन असणार आहे. एकदम बरोबर. याची म्हणजे याची काम काय, ही कॅल्शियम ऑब्झर्वेशन करतो आणि बोन हेल्थ मध्ये मदत करतो बरं काय. आणि डेफिशियन्सी असेल तर काय होतं, रिकेट्स होतो. चिल्ड्रन मध्ये रिकेट्स होतं आणि अडल्ट मध्ये ऑस्टिओमलेसिया म्हणजे काय, बोन सॉफ्ट आणि मिनरलेशन व्यवस्थित सगळे होणार नाहीये ह्याच्यामध्ये. हे काय, ही विटॅमिन डीचं झालं. आता नेक्स्ट ऑप्शन काय होतं, डी आहे का, आता डी पण गेलं आपलं. आता नेक्स्ट काय, के कुठं आहे, हे येत आहे बघा. हे काय विटॅमिन के हे काय, क्विनोन आपण म्हणतो. ही पण फॅट सोल्युबल असणार आहे. ही कशामध्ये काम करतो,
ही ब्लड क्लॉटिंगमध्ये आणि अजून काय बोन मेटाबॉलिझममध्ये हे काय मदत करणार आहे ची फंक्शन. त्याच्यानंतर ह्याची डेफिशियन्सी असेल तर काय होऊ शकतो, इझी ब्रुचिंग आणि ब्लिडिंग म्हणजे काय हेमरेज होऊ शकतो. ओके, हे झालं विटॅमिन के बद्दल. हे पण आहे काय अँटी स्टेरिलिटी नाही. मग आता हे काय विटॅमिन ए. विटॅमिन ए कुठे आहे, हे विटॅमिन एला आपण काय म्हणतो रेटिनॉल. रेटिनॉल रेटिनॉल म्हणजे काय हे रटायचं लक्षात यायला पाहिजे पटकन डोळं. हे काय ही असणार आहे फॅट सोल्युबल. हिचं मेन काम काय विजन, इम्युन सिस्टम, सेल ग्रोथ ही मेन फंक्शन आहे. आणि डेफिशियन्सी असेल तर काय होतो नाईट ब्लाइंडनेस होतो आणि ड्राय आईज होतो म्हणजे काय ज्युरोप्थेल्मिया इथे होणार आहे. हे झालं ह्या विटॅमिन ए बद्दल. हे पण असणार आहे का नाही. मग राहिलं कुठलं आपलं विटॅमिन ई. विटॅमिन ई म्हणजे काय, विटॅमिन ई म्हणजे काय, विटॅमिन ई इथं आहे बघा. हे काय याला आपण म्हणतो सायंटिफिकली टोकोफेरॉल. काय म्हणतो टोकोफेरॉल. ही पण कसं असणार आहे, ही पण फॅट सोल्युबल असणार आहे. कसं फॅट सोल्युबल असणार आहे आणि त्याचे मेन काम काय अँटीऑक्सिडंट. बघा आपलं भेटलं उत्तर हे असणार आहे अँटीऑक्सिडंट. काय एक मिनिट, हां अँटीऑक्सिडंट आणि सेल प्रोटेक्शन हे काय ह्याचं मेन काम आहे. पण हे डेफिशियन्सी असेल तर काय होऊ शकतो नर्व डॅमेज, मसल वीकनेस आणि एनेमिया होऊ शकते. कशामध्ये विटॅमिन ई मध्ये. आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे कुठं विटॅमिन ई मध्ये. ओके, विटॅमिन ई ला आपण काय म्हटलो, एक मिनिट कुठं गेलं ते, विटॅमिन ई ला आपण काय म्हटलो टोकोफेरॉल. काय म्हटलो आपण टोकोफेरॉल आपण म्हटलं. हे कसं असणार आहे, हे असणार आहे फॅट सोल्युबल. ओके, ही अँटीऑक्सिडंट आहे आणि सेल प्रोडक्शन मध्ये ही काय मेन फंक्शन असणार आहे बरं का. ही एसेन्शियल आहे बरं काय कशासाठी, एसेन्शियल फॉर रिप्रोडक्शन. एसेन्शियल फॉर रिप्रोडक्शन फक्त वुमन मध्ये नाही बरं का, इन एनिमल मध्ये पण. इन एनिमल अँड वुमन मध्ये, एनिमल अँड वुमन मध्ये काय एसेन्शियल आहे कोण विटॅमिन ई. हे लक्षात आलं. त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो डेफिशियन्सी. ह्याची डेफिशियन्सी असेल तर काय होऊ शकतो डेफिशियन्सी. हे डेफिनेशन बरं का, मी डेफिशियन्सी लिहून टाकतो कन्फ्यूज होईल तुम्ही. हे काय डेफिशियन्सी कॅन लीड. हिची डेफिशियन्सी कॅन लीड काय करू शकतो, लीड टू काय करू शकतो, ही करू शकतो इनफर्टिलिटी. लक्षात घ्या काय करू शकतो इनफर्टिलिटी कॉज करू शकतो. हे झालं ह्याची डेफिशियन्सीमुळे. हे एक झालं. त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो पुअर रिप्रोडक्टिव्ह परफॉर्मन्स. पुअर रिप्रोडक्टिव्ह परफॉर्मन्स कमी असणार आहे ह्याचं विटॅमिन ई मध्ये. म्हणजे काय विटॅमिन ए हे एसेन्शियल आहे म्हणजे इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये बरं का रिप्रोडक्टिव्ह मध्ये. हे एक झालं. त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण, अजून काय झालं इनफर्टिलिटी झालं, पुअर रिप्रोडक्शन. हां मिसकॅरेज पण करू शकतो. मिसकॅरेज आपण मिसकॅरेज. ओके, आपण लास्ट क्वेश्चन आणायचा होता ना कशाबद्दल अबॉर्शन बद्दल. ओके, नेक्स्ट ऑप्शन मध्ये आपण आणू क्वेश्चन. हे काय पुअर रिप्रोडक्टिव्ह हे झालं आणि ह्याच्यामध्ये ही सिव्हिअर कॉज असणार आहे बरं का ही मिसकॅरेजचं वगैरे. हे कशाबद्दल आपण बोलतोय विटॅमिन ई बद्दल. मग आपलं उत्तर कुठले असणार आहे विटॅमिन ई. एकदम उत्तर बरोबर असणार आहे. आपण जस्ट आपण ह्याच्यामधले बघितलं बरं का. ह्याच्यामध्ये कुठली, ह्याच्यामध्ये फॅट सोल्युबल, वॉटर सोल्युबल. वॉटर सोल्युबल मध्ये कुठे विटॅमिनचे बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन सी हे दोनच काय वॉटर सोल्युबल आहे आणि ए डी के काय ही फॅट सोल्युबल आहे. तुम्हाला हे सगळे काय लक्षात ठेवायचं बरं का. ह्याच्यामधलं काय 100% क्वेश्चन एक तरी एक नक्की येत होतच. हे कुठले एक स्लाइड मधलं आणि एक स्लाइड मधलं हे काय ह्याच्यामधलं तुम्हाला एक क्वेश्चन नक्की भेटणारच आहे. ओके, चला आपलं उत्तर कुठले, तिसरं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. व्हाईट ऑर येलोविश. बघा काय म्हणते व्हाईट म्हणतो किंवा येलोविश व्हाईट. व्हाईट आणि येलोविश व्हाईट सिक्रेशन दॅट लास्ट फॉर 10 to 15 डेज. किती लास्ट 10 ते 15 दिवस आफ्टर डिलिव्हरी इज कॉल्ड. बघा काय म्हणते ह्याने आफ्टर डिलिव्हरी नंतर काय डिस्चार्ज होणार आहे आणि सिक्रेशन होणार आहे. कुठली कलरची ही व्हाईट आहे आणि किंवा येलोविश व्हाईट सिक्रेशन असणार आहे की काय दॅट लास्ट 10 ते 15 दिवसामध्ये तुम्हाला दिसणं म्हणजे काय बघायला भेटते. ओके, आफ्टर डिलिव्हरी. याला आपण काय म्हणतो असं विचारते त्यांनी. याला आपण लोकिया रुब्रा, लोकिया सिरोसा, लोकिया अल्बा, ऑल ऑफ द अबो याला आपण काय म्हणणार आहे. त्याच्यामध्ये त्यांनी कलर पण मेन्शन केलेला आहे आणि दिवस पण मेन्शन केलेला आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, लोकिया ही इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्याबद्दल थोडक्यात नाही थोडक्यात मधला अजून थोडी जास्त आपण अभ्यास करूया. चला ठीक आहे. लोचिया. लोचिया का लोकिया काय पण म्हणा पण लक्षात ठेवा आपण लोकिया असं म्हणतो. तुम्ही काय म्हणता लोचिया म्हणता का. चला ही काय असणार आहे, ही वेजाइनल डिस्चार्ज असणार आहे. ठीक आहे, वेजाइनल डिस्चार्ज होत आहे आफ्टर डिलिव्हरी. वेजाइनल डिस्चार्ज आफ्टर फिटल डिलिव्हरी. आफ्टर फिटल डिलिव्हरी झाल्यावर फिटल डिलिव्हरी किंवा काय म्हणू शकतो पोस्टमॉर्टम पिरियड मध्ये हे काय होतं रिलीज म्हणजे काय डिस्चार्ज होणार आहे लोकिया. एवढं लक्षात आलं.
ती कुठनं ओरिजिनेट होतो ते पण लक्षात ठेवा बरं का. ओरिजिनेट फ्रॉम कुठनं होतं, ओरिजिनेट फ्रॉम आपली जी युटरस आहे युटरस मधनं. ओके चांगलं लिहितो बरं का. ते कसं आलं युटरस हे झालं, त्याच्यानंतर सर्विक्स, सर्विक्स अजून काय वजनामधनं सिक्रेट होतो, ओरिजिनेट होतो बरं का. हे कोण, ही लोक्या. एवढं लक्षात आलं. ही कसं असणार आहे, ही नॉर्मली किती दिवस पर्यंत असतो, नॉर्मली ही 15 दिवस पर्यंत प्रेझेंट असतो, डे प्रेझेंट असतो बरं का. आणि मॅक्झिमम किती असणार आहे, मॅक्झिमम अप टू कधी कधी मॅक्झिमम अप टू 21 दिवस पण असतो बरं का. ओके 15 दिवस तर असणारच आहे नॉर्मली, मॅक्झिमम 21 दिवस पण असू शकतो. एवढं झालं की टोटल अमाऊंट किती डिस्चार्ज होणार आहे, टोटल अमाऊंट डिस्चार्ज किती होणार आहे, हे होणार आहे टोटल 400 ml. सॉरी ते 900 समजून घेईल तुम्ही, किती होणार आहे 400 ml होणार आहे. ओके एवढं झालं. पण इनिशियली किती होतं स्टार्टिंगला, इनिशियल होणार आहे, इनिशियल अमाऊंट असणार आहे 250 ml. किती असणार आहे 250 ml असणार आहे. एवढं लक्षात आलं. पण ही जे वेळी रिलीज होतं ओके एवढे दिवस आहे ना, ह्याच्यामध्ये कसं असतो तो जे इनिशियल पीएच आहे, इनिशियल ह्याचा पीएच कसं असतो, पीएच असणार आहे अल्कलाइन. नंतर काय होतं, लेटर ऑन काय होणार आहे, इनिशियल झालं, लेटर ऑन ही होणार आहे कुठली ऍसिडिक मध्ये कन्वर्ट होणार आहे. म्हणजे काय अल्कलाइन टू ऍसिडिक मध्ये येणार आहे. आणि हे कसं वास मारतो, ही कुठली मच्छीमार काय म्हणतात आपण तुम्ही, ठीक आहे फिशी स्मेल असणार आहे. ओके कसं फिशी स्मेल असणार आहे. एवढं लक्षात आलं. चला अजून काय याचं इम्पॉर्टंट काय आहे, ही वेजानल डिस्चार्ज आपण बघायचं आहे. ओके ज्यावेळी ही डिस्चार्ज होतो आपल्याला अशीच करावं लागते बरं का. वजायनल डिस्चार्जला आपण काय अशीच करावं लागते, वजायनल डिस्चार्ज आपल्याला काय करायचं आहे, असिस्ट करायचं आहे. पण आपण कसे करणार, हा बाबा एवढी एमएल झाले किंवा एवढी एमएल पास झाले, कसं बघणार तुम्हाला, कसं करणार. ओके वजायनल डिस्चार्ज असिस्ट वाय कसं आपण करणार आहे, ही पण खूप वेळा विचारलेलं क्वेश्चन आहे. वजायनल डिस्चार्ज जे होतं जे आपण कसं पद्धतीने असिस्ट करणार आहोत. ओके याच्यामध्ये आपण करणार आहोत सॅनिटरी पॅड काउंटिंग. कुठली सॅनिटरी पॅड काउंटिंग, नॉर्शट मधला क्वेश्चन नंबर काय हे विचारलेले. कुठली वेजानल डिस्चार्ज आपण कशा पद्धतीने काउंट करतो, कुठली सॅनिटरी पॅड काउंटिंग करून आपण ही करणार आहे. ओके ह्याच्यामध्ये पण कसं असणार आहे, टाईप ऑफ ब्लिडिंग हे पण लिहून घ्या. टाईप ऑफ ब्लिडिंग लक्षात घ्या, लिहून घ्या बरं का. टाईप ऑफ ब्लिडिंग हे एक लिहितो. ओके टाईप ठीक आहे हां. ओके हे टाईप ऑफ ब्लिडिंग झालं. त्याच्यानंतर इकडे काय असणार आहे, पॅड चेंज. आपण किती मिनिटाने पॅड चेंज करतो किंवा किती वेळाने करतो त्याच्यावरती डिपेंड असणार आहे बाबा किती ml पर्यंत इथे काय होणार आहे, काय म्हणतात ब्लिडिंग होतंय वगैरे हे आपल्याला कळणार आहे. हे काय काउंटिंग कळणार आहे. टाईप ऑफ ब्लिडिंग झाला आणि पॅड चेंज फ्रिक्वेन्सी कसा असणार आहे आपण बघूया. बघा एकदम स्कॅन्टी असलं तर किती, बघा काय एकदम स्कॅन्टी म्हणजे खूप टाइमने होत आहे हे ब्लिडिंग, म्हणजे हे काही पॅड भरलेलं आहे. मग आपण किती, ही 15 आवरला एकदा होतं. कुठली स्कॅन्टी हे झालं. समजा लो ब्लिडिंग आहे मग किती 10 तासाने आपण ह्याच्यामध्ये काय पॅड चेंज करायचा असतो, सॅनिटरी पॅड. एवढं लक्षात आलं. हे बघा आता समजा तुम्ही 10 तासाने चेंज केलं तर काय समजून घ्यायचं, इथं काय लो ब्लिडिंग आहे असं समजायचं. त्याच्यानंतर मॉडरेट मध्ये किती 2.5 तास 2.5 आवर एवढं झालं. त्याच्यानंतर हेवी ब्लिडिंग असलं तर, हेवी ब्लिडिंग असलं तर तुम्हाला करावं लागेल 1 तासानंतर सॅनिटरी पॅड बदलावं लागेल. हे झालं. त्याच्यानंतर एक्सेसिव्ह म्हणून अजून काय म्हणू शकतो, एकदम भयानक म्हणजे काय सिव्हिअर ब्लिडिंग असलं तर 15 मिनिटाने एकदाही चेंज करावं लागेल. आता समजा तुम्ही सॅनिटरी म्हणजे एक पेशंट सॅनिटरी पॅड आहे आणि 15 मिनिटांत ते भरलेलं आहे, म्हणजे काय सगळं ब्लिडिंग झालेलं, मग ते समजून घ्यायचं बाबा काय पेशंटला एक्सेसिव्ह ब्लिडिंग आहे. एवढं लक्षात आलं का. ओके चला ही काय असणार आहे. आणि कधी कधी काय होतं माहिती आहे का, हां कुठं विसरलो मी, हां एक्सेसिव्ह हे ब्लिडिंग मध्ये काय म्हणू शकतो आपण, हेवी ब्लिडिंग मध्ये कधी कधी काय प्रेझेंट असतो, कॅरेक्टरायझर बाय प्रेझेंट ऑफ क्लॉट. बरं काय याच्यामध्ये क्लॉट पण असू शकतो. क्लॉट कधी आपण म्हणतो, क्लॉट सॉरी नेक्स्ट पेज घेतो. क्लॉट साईज किती मोठी असायला पाहिजे, क्लॉट साईज मोर दॅन 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर पेक्षा जे जास्त असेल तर कुठली क्लॉट, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण कन्सिडर करणार आहे ही काय अबनॉर्मल फाइंडिंग आहे. काय अबनॉर्मल फाइंडिंग असणार आहे. ओके एवढं लक्षात आलं का. चला
चला आपण थोडक्यात बघितलं काय लोकिया. लोकिया ही काय असते ही वेजानल डिस्चार्ज होणार आहे कधी आफ्टर द फिटल डिलिव्हरी किंवा पोस्टपार्टम मध्ये. ही ओरिजिनल कुठनं होणार आहे फ्रॉम द युटरस सर्विक्स आणि हे काय वेजानामधनं ही सिक्रेट होणार आहे आणि वेजानामधून. ओके हे काय लिहिलं ओके. नॉर्मली किती 15 दिवस असणार आहे मॅक्झिमम 21 दिवसापर्यंत पण जाऊ शकतो. आणि टोटल अमाऊंट किती ब्लीड होणार म्हणजे इथे डिस्चार्ज होणार आहे ही होणार आहे 400 ml पण इनिशियल किती असणार आहे 250 ml असणार आहे. ओके त्याच्यानंतर इनिशियल पीएच कसं असणार आहे ह्याची अल्कलाईन असणार आहे आणि लेटर त्याच्यानंतर काय म्हणजे अल्कलाईन मध्ये ऍसिडिक मध्ये होणार आहे. ह्याची वास कसा येतो एकदम कशी स्पेशल स्मेल येतो बरं का. हे चला म्हणून तुम्ही लेबर वॉर्ड मध्ये वगैरे फिरा वास येतो ना तिकडे तसंच. हे काय लोके झालं. त्याच्यानंतर काय वेजानल डिस्चार्ज असिस्टेड बाय द सॅनिटरी पॅड. आपण कसं हे इम्पॉर्टंटली लक्षात ठेवा वेजानल डिस्चार्ज आपण कशा पद्धतीने करणार आहे सॅनिटरी पॅड काउंटिंग करून आपल्याला लक्षात येते बाबा वेजानल डिस्चार्ज एवढी झाले म्हणून. कशा पद्धतीने स्कॅन्टी असेल तर आपण 15 तासाने आणि हे लो आहे हे 10W नाही आहे ठीक आहे. हे लो आहे. लो ब्लिडिंग असेल तर 10 तासाने, मॉडरेट असेल तर 2.5 तासाने, हेवी असेल तर 1 तासाने, एक्सेसिव्ह असेल तर सिव्हिअर म्हणजे काय 15 मिनिटांनी आपल्याला पॅड चेंज केलं तर समजून घ्यायचं बाबा ही काय एकदम सिव्हिअर ब्लिडिंग इथे चालू आहे. एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर अजून काय क्लॉट साईज मोर दॅन 1 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल तर आपल्याला समजून घ्यायचं बाबा हे काय ही अबनॉर्मल फाइंडिंग असणार आहे. ओके चला अजून काय की आपल्याला टाइप्स एक राहिलं. आपल्याला काय टाइप्स बघायचं आहे. टाइप्स कसं असं आडवं लिहू का टाइप्स ऑफ लोचिया किंवा लोकिया बरं का. लोकियामधलं टाइप्स मधलं पण आता ह्याच्यामधलं तुम्हाला टाइप्स मधलंच विचारलेलं आहे. तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं मी जसं लक्षात ठेवलं होतं काय तुम्हाला ते क्रिकेटमधलं साऊथ आफ्रिका माहिती आहे ना. मी असं लक्षात ठेवलं होतं राष्ट्रीय साऊथ आफ्रिका असं मी लक्षात ठेवलं होतं. म्हणजे काय पहिला काय येणार राष्ट्रीय साऊथ आफ्रिका म्हणजे काय आर येणार ठीक आहे. राष्ट्रीय साऊथ आफ्रिका यस ये लक्षात ठेवायचं तुम्हाला इथेच लिहून टाकतो बरं काय. हे झालं एक कॉलम. ओके आर म्हणजे काय राष्ट्रीय साऊथ आफ्रिका. राष्ट्रीय म्हणजे काय ही ह्याच्यामध्ये असणार आहे रुब्रा. लक्षात आलं का. हे सगळे लोक्यामधलंच आहे बरं का. रुब्रा झालं त्याच्यानंतर सिरोसा हे झालं त्याच्यानंतर अल्बा. काय लक्षात ठेवायचं तुम्हाला RSA पण लक्षात ठेवा किंवा राष्ट्रीय साऊथ आफ्रिका म्हणजे काय लक्षात राहतील तुम्हाला. हे काय रुब्रा सिरोसा अल्बा हे सिरियल म्हणजे काय हे सिक्वेन्स आहे बरं का. असं नाही की इकडचं तिकडचं म्हणजे साऊथ आफ्रिका राष्ट्रीय नाही राष्ट्रीय साऊथ आफ्रिकाच म्हणायचे तुम्हाला. ओके हे झालं रुब्रा. ओके चला रुब्रामध्ये कलर कसा असणार आहे याच्यामध्ये कलर असणार आहे R फॉर रेड. रुब्रामध्ये R फॉर रेड एवढं लक्षात आला. हे किती दिवस असतो की स्टार्टिंग मध्ये हेच असणार आहे पहिला ते 4 दिवस असणार आहे. कुठली ही रुब्रा एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर कुठले शिरोसामध्ये कुठली कलर असणार आहे याच्यामध्ये असणार आहे येलोविश अजून काय म्हणू शकतो पिंक और अजून काय म्हणू शकतो आपण थोडी रेड पेक्षा थोडी कमी पेल ब्राउनिश ही पण ह्याचाच कलर आहे बरं का. हे कशाच आहे शिरोसाचे. आता राहील हे दिवस राहिला का इथे हे किती 5 ते 9 दिवस असणार आहे. 5 ते 9 दिवस हे किती 1 ते 4 5 ते 9. आता इथे कुठे येणार काय येणार 10 ते 15 दिवस येणार. ओके किती नॉर्मली 15 दिवसाचा असतो बरं का आणि मॅक्झिमम किती 21 दिवसापर्यंत जाऊ शकतो. एवढं लक्षात आलं. ह्याच्यामध्ये पण काय कुठली कलर असतो त्याच्यामध्ये असणार आहे पेल व्हाईट. त्याच्यामध्ये कलर असणार आहे पेल व्हाईट. ओके एवढं लक्षात आलं. चला अजून काय म्हणू शकतो आपण ह्याच्यामध्ये टाइप्स तर आपण बघितलो. ह्याच्यामधलं कंपोजिशन पण आपण बघून घेऊ. ह्याच्यामध्ये काय काय कंपोजिशन असतो त्याच्यामध्ये असणार आहे ब्लड वेसल्स ओके ब्लड वेसल टिश्यू RBC. ओके अजून काय म्हणू शकतो आपण डेसिडुवा हे सगळे ह्याच्यामध्ये असणार आहे. अजून एक डेसिडुवा म्हटलं की कॉटिलिडॉन पण ह्याच्यामध्ये असतो. कशामध्ये टाइप्स ऑफ लोकियामधलं कुठला रुब्रामध्ये. म्हणून काय की ब्लड वेसल टिश्यू आणि डेसिडुआ हे सगळे असतं म्हणून काय फुल्ली लाल कलर असतं. डायग्राम दाखवतो तुम्हाला कसं असतं ते. ओके त्याच्यानंतर कुठली सिरोसा कसं असणार आहे थोडं येलोइश असणार आहे म्हणजे काय रेड पेक्षा थोडी पातळ काय म्हणू शकतो आपण त्याच्यापेक्षा थोडे हलक्यात ठीक आहे. येलोइश और पिंक और पेल ब्राउन असणार 5 ते 9 दिवस पर्यंत असणार आहे. ह्याच्यामध्ये काय असू शकतो पस आले की काय समजून घ्यायचं ह्याच्यामध्ये काय येलो कलर आहे आणि उंड झालं आणि ह्याच्यामधलं WBC एक्झुल्यूट हे सगळे ह्याच्यामध्ये असतो बरं का. काय हे सिरोसा झालं. हे राहिलं सिरोसा. आता राहिलं कुठलं अल्बामध्ये काय काय असणार आहे याच्यामध्ये असणार आहे कंपोजिशन सेल डेसिडुआ सेल
सेल, डेशुडुवा सेल. ओके, अजून काही एपिथिलियल म्युकोसा. एपिथिलियल म्युकोसा हे काय, हे ह्याच्यामध्ये असणार आहे. कशामध्ये लक्षात ठेवायचे टाइप्स ऑफ लोकिया काय, राष्ट्रीय साऊथ आफ्रिका लक्षात ठेवायचे, रुब्रा, सिरोसा, अल्बा. रुब्रामध्ये कसे रेड कलर असतो 1 ते 4 दिवस. ह्याच्यामध्ये कंपोजिशन का, इथे लिहून घेतो. कंपोजिशन काय काय असणार आहे, ब्लड वेसल्स असणार आहे, टिश्यू, आरबीसी, डेसिडुवा आणि कॉटिलन्स. ही एवढी भरपूर ब्लड वेसलचे रिलेटेड आहे म्हणून ही काय एकदम लाल लाल दिसतो तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर काय शिरोसा. शिरोसा म्हणजे पटकन लक्षात आलं पाहिजे पस असतो. ही कसं असणार आहे, येलोविश, पिंक और पेल ब्राउनिश असणार आहे. ही अकॉर्डिंग टू सगळी देशी दत्ताचं आहे बरं का, देशी दत्ता बुकचे रेफरन्स आहे. आणि अजून काय म्हणू शकतं, ही 5 ते 9 दिवस, ठीक आहे, 5 ते 9 दिवस पर्यंत असणार आहे. आणि अल्बा काय, अल्बा काय, ही पेल व्हाईटिश असणार आहे. पेल व्हाईट ही किती 10 ते 15 दिवस असतो. याच्यामध्ये काय सेल, डेसिडुवा, एपिथिलियल म्युकोसा वगैरे असणार आहे. एवढं लक्षात आलं. चला आता डायग्राम कडे आपण जाऊया. डायग्राम कुठे आहे आपलं, बघा हे काय पोस्ट मॉर्टम ब्लिडिंग स्टेजेस. याचे काय काय दिलेले आहे, लोकिया रुब्रा, लोकिया सिरोसा, लोकिया अल्बा. म्हणजे काय राष्ट्रीय साऊथ आफ्रिका इथे परत आले. हे किती असणार आहे, 1 ते 4 दिवस. हे किती आहे 5 ते 9. ओके, इथे 5 ते 9 दिवस असणार आहे. हे काय 9 ते 15 दिवस पर्यंत असतो. मॅक्झिमम किती 21 दिवसापर्यंत पण जाऊ शकतो. कलर कसा असणार आहे, आपण जे वजनल ब्लिडिंग कशाने काउंट करतो, कसं मोजणार आहे वजनल ब्लिडिंग, पटकन उत्तर सांगायचं तुम्हाला काय, ही पॅड. ओके, कुठे लिहून दिलं तुम्हाला मी, बाय सॅनिटरी पॅड काउंटिंग. हे तुम्हाला उत्तर लक्षात ठेवायचं आहे. ओके, इम्पॉर्टंट आहे बरं का. हे झालं त्याच्याबद्दल. ठीक आहे, बघा ही कसं एकदम रेड रेड आहे. ह्याच्यामध्ये काय असणार आहे, हेवी डार्क और ब्राईट रेड. ही पॉसिबिलिटी विथ अ स्मॉल क्लॉट्स. ह्याच्यामध्ये क्लॉट्स असू शकतो. ह्याच्यामध्ये ब्लड वेसल्स असो, कॉटिलडन्स असो आणि कुठली सेल्स असो, आरबीसी ह्याच्यामध्ये सगळे असणार आहे. त्याच्यानंतर कुठली लाईट रेड आणि पिंकिश. काय, लाईट रेड आहे आणि पिंकिश थोडी कमी आहे. ओके, ह्याच्यामध्ये काय काय असतो, पस असतो, उंड असतो, ही असं असणार आहे. त्याच्यानंतर ही काय लोकिया अल्बा. ही कसं कुठली कलर आहे, ही असणार आहे मोर येलोविश बट कॅन मिक्स विथ अ स्पॉटिंग. ओके, मोर येलोविश असणार आहे. मी कसं म्हटलं होतं तुम्हाला, पेल व्हाईट दिसतंय का तुम्हाला, पेल व्हाईट म्हणजे पण हीच कलर म्हणजे काय येलो, और हे पण म्हणू शकता तुम्ही, येलो पण म्हणू शकता. हे झालं कशाबद्दल, ही लोकिया अल्बा मधलं झालं. ओके, चला मग आपलं उत्तर काय, क्वेश्चन काय होतं आणि उत्तर काय आहे आपलं. आपण लोकियाबद्दल कम्प्लीट डिटेल केलं. तुम्हाला लोकियामधलं एक पण क्वेश्चन आला तर चुकणार नाहीये, एवढे ह्याच्यामध्येच येणार आहे बरं का. चला आता काय, व्हाईट और येलोविश म्हटलेलं आहे. व्हाईट पण म्हटले आणि येलोविश म्हटले. चला व्हाईट येलोविश कशामध्ये कुठे, हां याच्यामध्ये व्हाईट दिसतो का तुम्हाला, नाही. ह्याच्यामध्ये व्हाईट दिसतो का, नाही. याच्यामध्ये व्हाईट आहे का, नाही. व्हाईट नाही याच्यामध्ये. याच्यामध्ये व्हाईट आणि येलोविश हे दोन्ही मिक्स आहे. ओके, व्हाईट पण दिसतो आणि येलोविश पण दिसतो ना तुम्हाला इथे. ओके, ही कलर म्हटले त्यांनी. ओके, व्हाईट और येलोविश. व्हाईट सिक्रेशन म्हटलेले दॅट लास्ट, ते पण त्यांनी दिवस पण दिलेले आहे. किती 10 ते 15 दिवस आपण दिलेले आहे. ओके, किती आपण 10 ते 14 दिवस आपण पकडलं होतं किंवा 15 दिवस पर्यंत. हे काय असणार आहे, आफ्टर डिलिव्हरी कॉल. ह्याला आपण काय म्हणतो, आपल्याला सिरियल माहिती आहे राष्ट्रीय साऊथ आफ्रिका. आणि हे शेवटचं काय असणार आहे, ही झालं 1 to 4 डेज. हे झालं 5 ते 9 दिवस. ही असणार आहे किती 10 ते 14 दिवस. मग आपलं उत्तर एकदम करेक्ट कुठले जाणार आहे, रुब्रा आहे का, नाही. हे रेड कलर मध्ये असणार आहे. शिरोसामध्ये थोडी त्याच्यापेक्षा कमी असणार आहे हलक्यात. ठीक आहे, अल्बा आपलं एकदम उत्तर बरोबर असणार. ऑल ऑफ द अबव आहे का, नाही. हे रुब्रा आणि शिरोसा चुकीचं आहे, म्हणजे हे पण गेलं. मग आपलं उत्तर राहिलं तिसरा लोकिया अल्बा. ही कसं असणार आहे, ही व्हाईट और येलोविश व्हाईट सिक्रेशन असणार आहे. दॅट लास्ट फॉर द काय 10 ते 15 दिवस मध्ये ही काय ब्लिडिंग म्हणजे काय, सॉरी ब्लिडिंग आणि डिस्चार्ज असणार आहे थ्रू व्हॅजिनल. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल बाबा लोकिया काय. ओके, उत्तर पण तुम्हाला लक्षात आले. कुठली उत्तर बरोबर आहे, तिसरी उत्तर आपलं एकदम बरोबर आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. चला, हो सॉरी, हा बघा हे जे सॅनिटरी पॅड आपण काउंट करतो म्हणतो बघा, ही बघा काय काय दिलेलं इथे, रेफरन्स द गाईड द इंडिव्हिज्युअल एस्टिमेटेड ब्लड लॉस ॲट ऑब्स्टेटिक हेमरेज मध्ये आपण कसं पद्धतीने पकडतो. ठीक आहे, ठीक आहे, स्वाईल सॅनिटरी हे काय टॅवेल आहे, एवढी भरले की आपण किती 30 ml ह्याच्यामध्ये पकडतो आपण. ओके, ठीक आहे. हां, सॅच्युरेटेड सॅनिटरी टॅवेल त्याला आपण 100 ml पकडले. फुल किडनी ट्रे भरले तर 500 ml. आणि सॅच्युरेटेड स्मॉल स्वॅब 10x10 10/10 असेल तर 60 ml पकडतात. आणि सॅच्युरेटेड लार्ज स्वॅब असेल तर 45/45 असेल तर हे 350. आणि इनकॉन्टिन्युअस पॅड असेल तर 250 ml. आणि पीपीएच ऑन बेड फुल्ली चाललं तर बेड ओनली, फक्त बेडमध्ये पडलं तर 1000 ml, खाली पण पडलं तर 2000 ml आपण एवढी पकडणार आहे.
आणि अजून काय 100 सेंटीमीटर डायमीटर फ्लोअर सॉइल एवढी भरलं तर आपण 1,500 ml असं म्हणणार आहे. ह्याचा मधलं नॉर्सेटमध्ये आलता बरं का क्वेश्चन, नॉर्सेटमध्ये PYQ मध्ये आलतं इथलं क्वेश्चन. ओके, ह्यानी कट करून वगैरे विचारतात तुम्हाला, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. व्हॉट डू यू मीन बाय AEFI? AEFI म्हणजे काय असं विचारतात त्यांनी. ऑप्शनमध्ये काय दिले आपण बघूया. ॲडव्हर्स इव्हेंट फॉलोविंग इम्युनेशन म्हणजे काय, काहीतरी घडले इम्युनेशन करताना. ओके, आफ्टर इफेक्ट्स ऑफ फॉलोविंग इम्युनेशन, इम्युनेशन दिल्यानंतर जे होतात त्याला आपण काय फॉलोविंग इम्युनेशन इफेक्ट जे दिसते. आणि ॲडव्हर्स इव्हेंट फॉलोविंग इंजेक्शन, ॲडव्हर्स इफेक्ट फॉलोविंग. ओके, इथे ॲडव्हर्स इकडे आफ्टर आहे. ओके, फॉलोविंग द इंजेक्शन. मग आपल्याला पहिला बघायचे AEFI म्हणजे काय बघा. ओके, AEFI इथेच आपण खाली येऊ. हे काय असणार आहे, हे असणार आहे ॲडव्हर्स इव्हेंट्स फॉलोविंग इम्युनायझेशन. फॉलोविंग इम्युनायझेशन ह्याची फुल फॉर्म असणार आहे. ज्यावेळी तुम्ही CHO म्हणून ऑफिसर होऊन थांबणार म्हणजे काय, जे रुटीन इम्युनेशन वेळी तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं असतं, तुम्ही सगळी ही मेंटेन तुम्हालाच करायचं आहे बरं का. कुठली AEFI, ठीक आहे, AEFI तुम्हाला मेंटेन करायचं आहे. हे काय बघा, AEFI म्हणजे काय, ओनली नाही एनी अनवॉन्टेड किंवा काय म्हणू शकतो आपण अनटोवर्ड, कुठली पण अनटोवर्ड मेडिकल ऑकरन्स होतात. मेडिकल ऑकरन्स घडतो. ओके, दॅट फॉलो काय करायचं आपल्याला, फॉलो काय केल्यावर, इम्युनेशन झाल्यावर. आता आपण इम्युनेशन केलं, जे बच्चूला काहीतरी झालं म्हणजे मेडिकल इन्सिडेंट, त्याला आपण काय म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, त्याची पुढची प्रोग्रेस आपल्याला करायची. याच्यामध्ये AEFI मध्ये ओनली अनटोवर्ड मेडिकल ऑकरन्स दॅट फॉलोविंग इम्युनायझेशन अँड डज नॉट नेसेसरीली हॅव तो काय करायचं आपल्याला, कशाने घडलेले, जे आपलं काय म्हणू शकतो वॅक्सिन सोबत जे कसं घडलेलं आहे. ओके, डज नॉट नेसेसरी टू रिलेशनशिप विथ द वॅक्सिनमुळे जे काही घडतं त्याला आपण काय, जे होणार आहे काय इव्हेंट्स, त्याला आपण काय म्हणतो AEFI. ह्याच्यामध्ये काय काय करायचं बघा, ह्याच्यावरती एक मोठे काय मॉड्यूलच आहे का, तुम्हाला सगळी माहिती असायला पाहिजे AEFI बद्दल. हे काय, ॲडव्हर्स इव्हेंट फॉलोविंग इम्युनेशन ह्याची फुल फॉर्म असणार आहे. काही आपण काय म्हणतो आपण वॅक्सिनेशन दिल्यावर जे म्हणजे फॉलोविंग म्हणजे काय, इम्युनेशन दिल्यानंतर जे ॲडव्हर्स इव्हेंट येणार आहे त्याला आपण काय AEFI. ही काय AEFIचं तुमच्याकडे ही मॅनेज किट वगैरे असतात बरं काय, ही सगळी तुम्हाला सब सेंटरमध्ये मेंटेन करावं लागते. ते झालं AEFI बद्दल. त्याच्यामध्ये कुठले प्रकारचे AEFI असतो तुमच्याकडे, म्हणजे कुठले इव्हेंट घडू शकतो, हे सगळे रिलेटेड टू इम्युनेशन आहे बरं का. पहिलं काय म्हणू शकतो, वॅक्सिन प्रोडक्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, तुम्ही ते वॅक्सिन दिले, मग काय ते AEFI तुम्हाला बघावं लागेल. ही सगळी रिझन आहे बरं का, सॉरी टाईप आहे. अजून काय, वॅक्सिन क्वालिटीमध्ये काही, अजून काय म्हणतो इम्युनायझेशन एरर झालं तर, इम्युनायझेशन एरर ही सगळी मेनली कधी कोविडमध्ये वगैरे पण फॉलो करायचं आहे बरं का. आणि इम्युनायझेशन एन्झायटी, इम्युनेशन टाकायला आले आणि एन्झायटीमध्ये काहीतरी घडलं त्याला. ओके, हे झालं. अजून काय म्हणू शकतो, को इन्सिडेंटल इव्हेंट. ओके, एवढं लक्षात आला. हे सगळे टाईप्स असणार. ओके, चला मग आपलं उत्तर कुठली बरोबर आहे. ॲडव्हर्स आफ्टर इफेक्ट आहे का, नाही. ॲडव्हर्स आहे का, येस ॲडव्हर्स आहे. इव्हेंट फॉलोविंग इंजेक्शन आहे का, नाही. इम्युनेशन आहे. ॲडव्हर्स इफेक्ट फॉलोविंग नाही. मग आपले उत्तर असणार आहे पहिली कुठली, ॲडव्हर्स इव्हेंट फॉलोविंग द इम्युनायझेशन. ओके, चला हे काय मी डायरेक्ट त्याच्या मॉडेलमधून सुचवलं. काय म्हणतं बघा, इव्हेंट फॉलोविंग द AEFI बघा. ॲडव्हर्स इव्हेंट फॉलोविंग द इम्युनेशन डिपेंड आहे untoward medical occurrence which follow the immunization and which does not necessarily have a causal relationship with the uses of the vaccine. The adverse event may be any unfavorable or unintended signs symptoms of the disease. बघा, ह्याला आपण काय रिपोर्ट करायचं. रिपोर्टेड adverse event can either be truly associated with a vaccine or a vaccination process, can coincidental events that are not due to the vaccine or vaccination process, that are temporarily associated with the vaccination सोबत ते घडणार आहे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर काय अजून 2 लाईन ते पण बघूया. अँड ॲडव्हर्स इव्हेंट मे अकर व्हेन द वॅक्सिन बीन प्रिपेअर्ड, हँडल्ड अँड ॲडमिनिस्टर्ड करेक्टली. आपल्याला हे करायचं आहे. आणि एनी मेडिकल इव्हेंट विच आर ॲडव्हर्स इन द नेचर ऑफ द ऑनसेट विच हॅज ऑकर्ड फॉलोविंग द वॅक्सिनेशन मे बी रिपोर्टेड ॲन AEFI इन सबसेक्टिव्ह विथ रिलेटेड वॅक्सिनेशन ऑर नॉट. म्हणजे काय,
फक्त एवढी लक्षात ठेवा, इम्युनेशन करताना किंवा केल्यानंतर जे काही घडतं ते सगळं कशामध्ये येणार आहे, ॲडव्हर्स इव्हेंट फॉलोइंग द इम्युनेशन झाल्यावर जे आपण काय घडतंय ते सगळं ह्याच्यामध्ये येणार आहे. हे आपण काय करावं लागते, बॅच नंबर बरं का. म्हणून काय, जे आपण आता समजा कुठली तरी एक वॅक्सिन आहे त्याची सगळी बॅच नंबर ही काय काय असते, मॅन्युफॅक्चर कुठली कंपनी, हे सगळं आपल्याला कधी ओपन करतो हे सगळं लिहून ठेवावं लागते आपले जे रुटीन इम्युनेशन बुकमध्ये या डिटेल्स बरं का. ही सगळे काय, की ज्यावेळी तुम्ही समजा कुठले तरी एक पेशंट आले, तुम्ही काय केलं, समजा एक MR वॅक्सिन दिले तुम्ही, ओके. MR वॅक्सिन दिल्यानंतर काहीतरी घडलं किंवा DPT दिल्यावर काहीतरी घडलं, मग तुम्हाला त्यांनी येतील बाबा असं असं तुम्ही या दिवशी इंजेक्शन दिलं आम्हाला. त्यावेळी तुम्ही पटकन पलटून बघायचा बाबा आपण कुठली बॅचचे जे वॅक्सिन दिलं तर ह्याच्यामध्ये रिॲक्शन वगैरे किंवा काहीतरी घडलं तर हे आपल्याला रिपोर्ट करायचं असतं. ओके. हे काय गव्हर्नमेंटवरती परत ऍक्शन घेतात त्याच्यावरती, म्हणजे काय ऑइलमध्ये काय प्रॉब्लेम आहे, काय वॅक्सिनमध्ये काय प्रॉब्लेम आहे, हे सगळं आपल्याला काय बघायचं असतं. ओके. मला वाटतं एप बद्दल बस ही मोठं टॉपिक आहे बरं का एप आहे. ओके. चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय, विच ऑफ द फॉलोइंग हॉर्मोन इज अ रेस्पॉन्सिबल फॉर द मिल्क लेट डाऊन रिफ्लेक्स ड्युरिंग द लॅक्टेशन. काय म्हणते, खाली दिलेले कुठले हॉर्मोन रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी, फॉर द मिल्क लेट डाऊन रिफ्लेक्स साठी ड्युरिंग कधी, लॅक्टेशन मध्ये. ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे, ऑक्सिटोसिन दिलेलं आहे, प्रोलॅक्टिन दिलेलं आहे आणि इस्ट्रोजन पण दिलेलं आहे. अजून कुठली दिलेलं आहे, एक आहे ह्युमन ग्रोथ हार्मोन, आपण कुठले काय म्हणतो ह्याला, ग्रोथ हार्मोन म्हणतो. ओके. ठीक आहे. 4 ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे. मग आपण ह्याच्यामध्ये विचारले ते कुठली हॉर्मोन रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी, मिल्क लेट डाऊन रिफ्लेक्स साठी. मग तुम्हाला उत्तर सांगायचे कुठली, ऑक्सिटोसिन आहे का, प्रोलॅक्टिन आहे का, इस्ट्रोजन आहे का किंवा ग्रोथ हार्मोन आहे. ओके. मग आपण काय करूया, हे 1 2 3 चला आपण लॅक्टेशनच्या मध्ये जे इम्पॉर्टंट आहे हार्मोन त्याच्याबद्दलच आपण डिटेलमध्ये अभ्यास करूया. मग लॅक्टेशन मधलं सगळे आपण 0 मिनिटात काय सॉल्व्ह करून टाकूया. ओके. लॅक्टेशन मध्ये ह्याच्यामध्ये मेन लागणारे हॉर्मोन कुठले, मेजर हॉर्मोन रेस्पॉन्सिबल, कुठले हॉर्मोन असणार आहे, मेजर हॉर्मोन रेस्पॉन्सिबल फॉर लिहिलो का मी, फॉर लॅक्टेशन साठी कुठली असणार आहे, पटकन तुम्हाला सांगायचे कुठली, ही असणार आहे प्रोलॅक्टिन. कुठली, प्रोलॅक्टिन असणार आहे. ओके. लक्षात आलं काय म्हणतो, सॉरी कुठली, द मेजर हार्मोन रेस्पॉन्सिबल फॉर द लॅक्टेशन इज कुठली, ही असणार आहे प्रोलॅक्टिन. ओके. हे झालं. त्याच्यानंतर अजून एक विचारतात खूप वेळा, मेजर स्टिम्युलस किंवा स्टिम्युलंट कशासाठी, ही काय असणार आहे, लॅक्टेशन साठी. मेजर स्टिम्युलंट काय असणार आहे, लॅक्टेशन साठी. ही असणार आहे कोण, निओनेटल सकिंग. ही असणार आहे निओनेटल सकिंग. निओनेटल सकिंग काय असणार आहे, ही मेजर स्टिम्युलंट असणार आहे कशासाठी, ही प्रोलॅक्ट म्हणजे काय, लॅक्टेशन साठी. हे एक लक्षात आलं. त्याचं अजून काय म्हणू शकतो, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा किती 1 2 3 4 किती 4 स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये. किती स्टेप, एक आपण पहिलं ह्याच्यामध्येच घेऊया. चला. ठीक आहे. पहिली जी स्टेप आहे काय येणार आहे, ही असणार आहे मेमोजेनेसिस. जेनेसिस म्हणजे काय, जेनेसिस म्हणजे काय, ग्रोथ होणार आहे. त्याला आपण काय म्हणतो, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ कुठली, मेमो म्हटलेलं आहे म्हणजे काय, मेमरी ग्लँड. कुठली, मेमरी ग्लँडची ग्रोथ अँड डेव्हलपमेंटला आपण काय म्हणतो, मेमोजेनेसिस म्हणतोय. ह्याची कुठली, ही मेमरी ग्लँडची जे म्हणजे कुठली हार्मोन रेस्पॉन्सिबल असणार आहे कशासाठी, ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी. हार्मोन इज रेस्पॉन्सिबल हार्मोन, इकडे लिहू, रेस्पॉन्सिबल हार्मोन इज कुठली असणार आहे, याची असणार आहे प्रोलॅक्टिन. बरं का, मी काय म्हणतो लक्षात ठेवायचे कुठली गोष्ट, सगळी गोष्ट. प्रोलॅक्टिन कशासाठी, बघा इथे काय म्हटलं मी, मेजर हार्मोन आहे प्रोलॅक्टिन कशासाठी, रेस्पॉन्सिबल फॉर द लॅक्टेशन साठी. हे एक झालं. आणि मेजर स्टिम्युलेट काय असणार आहे, हे असणार आहे निओनेटल सकिंग. त्याच्यामधला निओनेटल सकिंग झालं. त्याच्यामधला आपण 4 स्टेप्स बघतोय. मेमोजेनेसिस म्हणजे काय, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द मेमरी ग्लँड. याचे रेस्पॉन्सिबल हार्मोन कुठले असणार आहे, प्रोलॅक्टिन असणार आहे. ओके. हे एक झालं. त्याच्यानंतर असणार आहे कुठली, लॅक्टोजेनेसिस. लॅक्टोजेनेसिस. ओके. ह्याच्यामध्ये काय होणार आहे, सिंथेसिस अँड सिक्रेशन ऑफ. लॅक्टोजेनेसिस मध्ये काय, सिंथेसिस अँड सिक्रेशन ऑफ मिल्क. सिंथेसिस अँड सिक्रेशन ऑफ कुठली, मिल्क इंटू कुठे, हे असणार आहे अल्व्होलाई मध्ये. ओके. ह्याच्यासाठी काय म्हणतात, इथे बघा रेस्पॉन्सिबल हार्मोन काय असणार आहे, रेस्पॉन्सिबल
म्हणजे कोण असणार हॉर्मोन इज कोण असणार आहे ह्याच्यामध्ये पण सेम असणार आहे सिंथेसिस आणि सिक्रेशन ऑफ मिल्क इन एलओली मध्ये ती इम्पॉर्टंट आहे कुठले प्रोलॅक्टिन म्हणूनच आपण नाही म्हटलं कुठे म्हटलं मेजर हार्मोन रेस्पॉन्सिबल फॉर लॅक्टेशन साठी कुठली प्रोलॅक्टिन बघा ह्याच्यामध्ये मेमोजेनेसिस मध्ये पण तोच रेस्पॉन्सिबल आहे आणि लॅक्टोजेनेसिस मध्ये पण तोच रेस्पॉन्सिबल आहे लक्षात आलं हे झालं प्रोलॅक्टिनचं आता नेक्स्ट कुठली येणार आहे गॅलेक्टोकायनेसिस कायनेटिक कुठली काय म्हणतात त्याला कायनेटिक एनर्जी ऐकलं का फिजिक्स मध्ये गॅलेक्टो कायनेसिस कायनेसिस ऐकलं का कायनेसिस म्हणजे काय मोमेंट ढकलता कायनेटिक एनर्जी आता कुठली तरी काय म्हणतात त्याला फिजिक्स मध्ये एक धक्का असतो तिला आपण धक्का दिलो तर ते कायनेटिक एनर्जी मोमेंट म्हणजे कायनेटिक म्हणजे काय मोमेंट होतात ते लक्षात ठेवा हे काय सॉरी हा गॅलेक्टो कायनेसिस त्याच्यामध्ये काय होणार आहे एजॅक्युलेशन ऑफ काय एजॅक्युलेशन ऑफ अ मिल्क ह्यालाच आपण काय म्हणतो एज्युकेशन ऑफ मिल्कलाच आपण काय म्हणणार आहे लेट डाऊन म्हणणार आहे म्हणजे काय लेट डाऊन रिफ्लेक्स म्हणू शकता तुम्ही लेट डाऊन रिफ्लेक्स म्हणणार आहे कशाला एज्युकेशन ऑफ मिल्क म्हणजे काय कायनेसिस म्हणजे काय थोडी ढकल पुढे येणार आहे म्हणजे काय लेट डाऊन म्हणजे काय बाहेर पडू शकतं म्हणजे काय ज्यावेळी बेबी कुठले हा न्यूनेटल सकिंग होतोय हे काय झालं स्टिम्युलेट झालं ज्यावेळी बच्चूला म्हणजे जसा पद्धतीने मुवमेंट करून मिल्क बाहेर येतो त्याला आपण काय म्हणतो गॅलेक्टोजेनेसिस म्हणजे काय एज्युकेशन ऑफ मिल्क म्हणजे काय लेट डाऊन रिफ्लेक्स ओके ही ह्याच्यासाठी रेस्पॉन्सिबल ओके रेस्पॉन्सिबल हॉर्मोन बघा काय म्हणतो मी रेस्पॉन्सिबल हॉर्मोन इज कुठला ह्याच्यामध्ये कुठला असणार आहे ह्याच्यामध्ये असणार आहे ऑक्सिटोसिन काय असणार आहे ऑक्सिटोसिन लक्षात घ्या इथं बदललेलं आहे आपलं काय ऑप्शन काय म्हणतो मी मेमोजेनेसिस मध्ये प्रोलॅक्टिन लॅक्टोजेनेसिस मध्ये प्रोलॅक्टिन पण गॅलेक्टोकायनेसिस आहे बरं का कायनेसिस म्हणजे काय त्याच्यामध्ये मोमेंट होणार आहे म्हणजे काय एज्युकेशन ऑफ द मिल्क ही इम्पॉर्टंट आहे खूप वेळा विचारलेले क्वेश्चन आहे ओके खूप वेळा विचारलेले क्वेश्चन आहे कुठले ऑक्सिटोसिन ओके चला आता नेक्स्ट अजून 1 2 3 अजून एक राहिलं आता शेवटचं काय राहिलेलं आहे गॅलेक्टोकायनेसिस तर झालंय आता गॅलेक्टोपॉयसिस ह्याच्यामध्ये काय होणार आहे मेंटेनन्स ऑफ अ लॅक्टेशन मेंटेनन्स जे लॅक्टेशन आहे ज्याला मेंटेन कोण करतो लॅक्टेशन ही करणार आहे गॅलेक्टोपॉयसिस ह्याचे हार्मोन कुठले रेस्पॉन्सिबल हॉर्मोन इज कुठले आहे त्याच्यामध्ये पण असणार आहे प्रोलॅक्टिन म्हणजे इम्पॉर्टंट बघा 4 इथे स्टेप्स आहेत 4 स्टेप्स मध्ये प्रत्येक स्टेप्स मध्ये कोण आहे प्रोलॅक्टिन फक्त कुठली लेट डाऊन म्हणजे काय एज्युकेशन ऑफ मिल्क सोडून बाकी सर्व कामामध्ये कोण आहे सात म्हणजे काय मेन इम्पॉर्टंट माणूस कोण आहे माणूस म्हणजे कोण हार्मोन कोण आहे प्रोलॅक्टिन असणार आहे म्हणूनच आपण काय म्हटलं इथे स्टार्टिंगलाच मेजर हार्मोन रेस्पॉन्सिबल फॉर द लॅक्टेशन इज कोण प्रोलॅक्टिन ऑक्सिटोसिन फक्त कशाला जे मिल्कला काय एज्युकेशन करण्यासाठी मदत म्हणजे काय मेन काम असणार आहे एवढं लक्षात आलं चला आता ऑप्शन कडे आपण जाऊया ऑप्शन कुठं गेला आपला चला क्वेश्चन काय म्हणत होतं which of the following hormone is responsible for the milk let down reflex let down म्हणजे काय एज्युकेशन ऑफ अ मिल्क एज्युकेशन ऑफ अ मिल्क कुठले हार्मोन होता एज्युकेशन ऑफ मिल्क साठी रेस्पॉन्सिबल कोण होता सगळ्यांना माहिती आहे आता जस्ट आपण डिस्कशन केलेलं आहे जे हार्मोन आहे ऑक्सिटोसिन मग ऑप्शन मध्ये आहे का ते काय म्हटलेलं आहे ह्यूमन ग्रोथ हार्मोन ठीक आहे ही लॅक्टेशन संबंधित नाहीये बरं का हे गेलं आता नेक्स्ट काय इस्ट्रोजन कशासाठी हा ब्रेस्ट डेव्हलपमेंटसाठी रेस्पॉन्सिबल आहे ब्रेस्ट डेव्हलपमेंटसाठी कुठले इस्ट्रोजन आपण मला वाटतं आज हा कुठे गेलं आपलं मी जस्ट आज तुम्हाला कुठले आजचा पहिला क्वेश्चन होता बघ मेनार्की मध्ये पण मी जस्ट तुम्हाला म्हटलेलं आहे कुठले जे थॅलार्की होता थॅलार्की मध्ये पण कोण रेस्पॉन्सिबल होता इस्ट्रोजन लक्षात आलंय का ब्रेस्ट डेव्हलपमेंटसाठी ही रेस्पॉन्सिबल असणार हे कुठले हार्मोन इस्ट्रोजन ओके असं लिंक करत जावा तुम्ही ओके हे पण आपलं गेलं हे पण गेलं आता राहिलं कुठलं प्रोलॅक्टिन एक काय एकदम मेजर हार्मोन आहे रेस्पॉन्सिबल फॉर द लॅक्टेशन पण क्वेश्चन मध्ये काय विचारतंय त्यांनी मिल्क लेट डाऊन रिफ्लेक्स ओके फक्त त्यांनी एज्युकेशन साठी कुठले हार्मोन रेस्पॉन्सिबल आहे असं विचारतंय मग आपलं थेट उत्तर झालं पाहिजे बाबा आपलं उत्तर असणार आहे ऑक्सिटोसिन पण फक्त ऑक्सिटोसिन काय करणार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये लॅक्टेशन मध्ये मिल्क डाऊन रिफ्लेक्स करणार आहे आणि बाकीचं मेजर काम करणार आहे आपला मोठा भाऊ कोण प्रोलॅक्टिन करणार आहे मग आपलं उत्तर कुठली बरोबर असणार आहे पहिले उत्तर एकदम बरोबर असणार आहे मला वाटतं तुमचं लक्षात आलं असेल बाबा बघा
आपण लोकिया आणि लॅक्टेशन अशा पद्धतीने डिस्कशन केलेलं आहे. ह्याच्यामधलं तुम्हाला दुसरी क्वेश्चन म्हणजे काय, ह्याच्यामधलं दुसरी एमसीक्यू तयार झाला तरी काय काय इझिली तुम्ही उत्तर देऊ शकता बरं काय. ह्याच्यामधलं तुम्हाला शॉर्ट नोट्स बनवायचे आहे आणि ही तुम्हाला एक्झाम ज्यावेळी असणार त्याचा अगोदर तुम्हाला 4-5 दिवस काय एकदा रिवाइज करून जायचं. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चन नाही थांबा, हे काय द लेट डाऊन रिफ्लेक्स. ह्याच्यामध्ये काय असणार आहे, कोण कोण काम करणार आहे. when your baby suck at your breast tiny nerve are stimulated in the nipple that send a message to your brain. बघा इथे काय म्हणते, बेबी ज्यावेळी सक करतो, ज्यावेळी काय टेनी नर्व जे आपली छोटी छोटी नर्व असतो ते काय करतो, स्टिम्युलेट करतो निप्पलला, दॅट सेंड द मेसेज टू युअर ब्रेनला. अरे बाबा इथे काय बच्चू दूध पिते म्हणून. ओके हे काय म्हणजे सक करते म्हणजे काय स्टिम्युलंट देत आहे लॅक्टेशनसाठी. हे झालं पहिलं. त्याच्यानंतर काय होणार, ब्रेन गेल्यावर हायपोथॅलॅमस काय द एरिया ऑफ द ब्रेन दॅट प्रोड्यूस द ऑक्सिटोसिन. इथं काय होणार आहे, ही हायपोथॅलॅमस ऑक्सिटोसिन रिलीज करतो. मग लक्षात आलं का, पहिल्यापासून म्हणजे काय ही मेकॅनिझम आहे. ज्यावेळी बेबी सक करतो हे काय मी जस्ट तुम्हाला म्हटलं होतं काय, कुठे गेलं गेटाला आपलं मेजर स्टिम्युलंट काय असणार आहे, ही असणार आहे न्यूनेटल सकिंग. आता न्यूनेटल सकिंग करते बच्चो. मग काय झालं, एक मेसेज गेला कुठे, ब्रेनला, बाबा असं असं तुम्ही काय करा. इथे म्हणजे काय इथे स्टिम्युलेट होत आहे काय, निप्पलला ही स्टिम्युलेट दिल्यावर. हे झालं न्यूनेटल बद्दल. आणि ही पुढे जाऊन ब्रेन पर्यंत पोहोचला. आता हायपोथॅलॅमस मध्ये काय, आता पोहोचल्यावर ते काय करणार, ही प्रोड्यूस करणार ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन कशाला लागते आता तुम्हाला जस्ट माहिती झालंय. हे काय पिट्युटरी ग्लँड. त्याच्यानंतर काय करतो, द एरिया ऑफ द ब्रेन दॅट प्रोड्यूस द प्रोलॅक्टिन. बरं का, प्रोलॅक्टिन रिलीज द हार्मोन इन टू द ब्लड स्ट्रीम. बघा हायपोथॅलॅमस काय रिलीज करतो, हे ऑक्सिटोसिन. ओके त्याच्यानंतर पिट्युटरी ग्लँड मध्ये जे काय करतो, प्रोलॅक्टिन हार्मोन रिलीज इन टू ब्लड स्ट्रीम मध्ये. त्याच्यानंतर बघा हे काय प्रोलॅक्टिन इथं आले, याचे काम काय आहे, हे हार्मोन दॅट कॉज द ब्रेस्ट, बघा ब्रेस्ट टू प्रोड्यूस मिल्क साठी. ही सगळी बघा काय काय होतं आपलं गॅलेक्टो, हे काय मेमोजेनेसिस होता, लॅक्टोजेनेसिस, हे सगळं मिल्क तयार करायची प्रोसेस झाला. पण लेट डाऊन रिफ्लेक्स काय होतं आपलं, ऑक्सिटोसिनचं काम काय होतं, हार्मोन दॅट कॉज द लेट डाऊन रिफ्लेक्स कॉजिंग युअर ब्रेस्ट पुश. बघा काय पुश आउट द मिल्क. हे काय करतो, पुश आउट द मिल्क कुठनं, ब्रेस्ट टू. ओके एवढं लक्षात आलं, ऑक्सिटोसिनचं एज्युकेशन काम आहे. मला वाटतं तुम्हाला इझिली हे सगळी मेकॅनिझम कळला असेल. ओके चला आता नेक्स्ट ऑप्शन आहे बरं का, एमसीक्यू कडे आपल्याला जायचं आहे. चला काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन, एनलार्जमेंट म्हणजे काय, एनलार्जमेंट म्हणजे काय, जेवढी नॉर्मल साईज आहे त्याच्यापेक्षा काय एनलार्ज होणार आहे. कोण, ही असणार आहे आपलं थायरॉइड ग्लँड. काय म्हणते ह्यांनी, एनलार्जमेंट ऑफ द थायरॉइड ग्लँड ड्यू टू लॅक ऑफ आयोडीन. लॅक ऑफ आयोडीन त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे काय आयोडीन कमी असल्यामुळे काय झालंय, थायरॉइड ग्लँड एनलार्जमेंट झालेलं आहे. मग त्याला आपण काय म्हणतो, कॅटिनिझम म्हणतो, गोइटर म्हणतो का हायपर थायरॉइडिझम म्हणतो किंवा ग्रेव्स डिसीज आपण म्हणणार आहे. हे प्रश्न आहे आपला. काय झालंय, पेशंटला त्यांनी आयोडीन कमी घेतलंय, मग थायरॉइड ग्लँड काय झालंय, मोठी झालंय. मग आपल्याला हुडकावं लागेल म्हणजे काय डायग्नोज करायचंय, बाबा ह्याला काय हेच झालंय म्हणजे काय ही डिसीज झालेलं आहे. ओके ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे, क्रेटिनिझम, गोइटर, हायपोथायरॉइडिझम, ग्रेव्स डिसीज. मग आपण एक बघूया कुठले, क्रेटिनिझम आपण पहिल्यांदा बघूया. क्रेटिनिझम म्हणजे काय बाबा, क्रेटिनिझम म्हणजे काय, ही असणार आहे सिव्हिअर कंजनायटल हायपोथायरॉइडिझम. हायपर नाही बरं का, सिव्हिअर कंजनायटल हायपोथायरॉइडिझम. त्याच्यामध्ये असणार आहे म्हणजे काय, इट ऑकर ड्यू टू कशामुळे, ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ काय कमी असणार आहे हायपोथायरॉइडिझम मध्ये, डेफिशियन्सी ऑफ T3 अँड T4. हा T3 अँड T4 इन द, बघा इन द, ते पण लक्ष घ्या चाइल्ड मध्ये बरं का, हे लक्षात ठेवा चाइल्ड मध्येच क्रेटिनिझम म्हणतो आपण. हे झालं, हे काय करतो, ही असणार आहे ही कमी करतो काय, ग्रोथ रिटार्डेशन होऊ शकतो. ग्रोथ रिटार्डेशन ऑकर. ह्याच्यामध्ये काय ग्रोथ रिटार्डेशन होतं, कारण काय T3 T4च नाही आहे ना मेन ग्रोथ साठी ही काम म्हणजे काय इम्पॉर्टंट रोल आहे T3 आणि T4चं. हे झालं हे काय डिक्रीज ग्रोथ. ते पण कसं असिमेट्रिकल इन नेचर. असिमेट्रिकल इन नेचर एवढं लक्षात आलं. हे झालं ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, ऑलरेडी काय द T3 आणि T3 आणि T4चं लेवल ऑलरेडी कमी झालेलं आहे. मग काय होऊ शकतो, ही पेशंटला मेंटल रिटार्डेशन पण होऊ शकतो. विल कॉज किंवा कॅन कॉज और काय होऊ शकतो, मेंटल रिटार्डेशन पण होऊ शकतो बरं का. ओके हे लक्षात
कशामुळे ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ आयोडीन. ओके, हे पण लक्षात ठेवायचं. ओके, हे झालं क्रेटिनिझम बद्दल. आता हे काय हायपरथायरॉइडिझम. हायपरथायरॉइडिझम मध्ये काय असणार आहे, ह्याच्यामध्ये असणार आहे एक्सेसिव्ह प्रोडक्शन. हे काय असणार आहे ह्याच्यामध्ये, एक्सेसिव्ह प्रोडक्शन ऑफ, काय असणार आहे, एक्सेसिव्ह प्रोडक्शन ऑफ कोण, ऑफ थायरॉइड हॉर्मोन्स. थायरॉइड हॉर्मोनची काय एक्सेसिव्ह प्रोडक्शन असणार आहे. ओके, इन समजा इन केस ऑफ T3T4 जास्त झालं, मग काय होणार आहे याच्यामध्ये, हे TSH लेवल कमी होत जाणार आहे. ते T3T4चं झालं. ओके, हे झालं काय हायपरथायरॉइडिझम. आणि ग्रेव्ह डिसीज मध्ये काय असणार आहे, ग्रेव्ह डिसीज काय, हे ऑटो इम्युन आहे, ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे, ऑटो इम्युन डिसऑर्डर. ओके, ही ऑकर आहे, ही कॉजिंग काय करतो, ही हायपरथायरॉइडिझम कॉज करतो बरं का, हायपरथायरॉइडिझम. ओके, ही कॉज करू शकतो. हे का आपलं उत्तर नाही, हायपरथायरॉइडिझम पण नाही, क्रेटिनिझम पण नाही, क्रेटिनिझम. मग राहिलं कुठलं, गोयटर. मग आपल्याला बघावं लागेल गोयटर बद्दल. गोयटर म्हणजे काय बाबा, गोयटर काय असणार आहे, गोयटर मध्ये काय होतो, एनलार्जमेंट होतो. कशाची, एनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्लँडची. काय होणार आहे ह्याची, थायरॉइड ग्लँडची काय होणार आहे, एनलार्जमेंट म्हणजे काय, साईज वाढणार आहे. एवढं झालं. म्हणजे कारण काय असू शकतं बाबा, हे तर झालंय आपलं, काय म्हणू शकतो आपण, इटॉलॉजी. ह्याचं कारण काय असू शकतं, हे असू शकतो एडिनोमा ऑफ थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँडला एडिनोमा झाला तर म्हणजे काय, कॅन्सर झाला तर म्हणजे काय करणार, ते एकदम भयानक मध्ये काय आपलं काय म्हणतो त्याला, हॉर्मोन रिलीज करणार, एडिनोमा ऑफ थायरॉइड ग्लँड. हे झालं. त्याच्यानंतर काय, एडिनोमा ऑफ अजून काय, थायरॉइड ग्लँड म्हणू शकतो, पिट्युटरी ग्लँड म्हणू शकतो आपण. हे मेन इकडंच आहे ना, एक रेस्पॉन्स देणार म्हणजे एक सेक्रेशन करणार म्हणजे एक मेसेज देणार. हे झालं. अजून काय म्हणू शकतो आपण, आयोडीन डेफिशियन्सी. ही सगळी गोयटरची काय, आयोडीन डेफिशियन्सी ही कॉजेस असणार आहे. एवढं लक्षात आलं. चला, ह्याच्यामध्ये पण टाइप्स असतो बरं का, काय काय असतो टाइप्स याच्यामध्ये, टाइप्स कुठली, टॉक्सिक आणि नॉन टॉक्सिक. इथंच लिहू का, साईडला घेऊ, टाइप्स कसं असणार आहे, एक असणार आहे टॉक्सिक गोयटर. ओके, दुसरी कुठली असणार आहे, नॉन टॉक्सिक गोयटर असणार आहे बरं का. टॉक्सिक गोयटर मध्ये काय होतो, त्याच्यामध्ये होणार आहे, काय होतो त्याच्यामध्ये T3 आणि T4 काय होणार आहे, जास्त होणार आहे, इन्क्रीज होतो बरं का. हे कुठली पेशंट मध्ये होतं, ऑकर इन द पेशंट ऑफ कुठली, जे आपला हायपरथायरॉइडिझम मध्ये त्या पेशंट मध्ये होतो, हायपरथायरॉइडिझम मध्ये. एक झालं. त्याच्यानंतर काय म्हणू शकतो, हे नॉन टॉक्सिक आहे. नॉन टॉक्सिक मध्ये पण ह्याच्यामध्ये पण दोन प्रकार येतो बरं का, एक एंडेमिक येतो, एक येतो इडिओपॅथिक. म्हणजे काय, त्याची रिझनच आपल्याला इडिओपॅथिक आहे, तेवढं एक्झॅक्टली माहिती नसतो, त्याला आपण काय म्हणतो, इडिओपॅथिक. ओके, एवढं लक्षात आलं, इडिओपॅथिक. आता राहिलं कुठलं, एंडेमिक. म्हणजे काय, जे एरिया असतो, जे एरियामध्ये मोस्ट कॉमनली असणारच आहे, काय म्हणू शकतो आपण, हिल्ली एरियामध्ये वगैरे गोयटर हे मोस्ट कॉमनली असणार आहे. ओके, हिल्ली एरिया पर्सन्स म्हणा किंवा पेशंट म्हणा. ओके, त्याच्यामध्ये काय असतो, आयोडीन डेफिशियन्सी ही कॉमनली असणार आहे. ओके, मला वाटतं एवढी लक्षात ठेवलं तरी बस. ओके, चला. आता काय, एनलार्जमेंट ऑफ द थायरॉइड ग्लँड ड्यू टू द डेफिशियन्सी ऑफ. बघा, हे काय, गोयटर ही आपलं एकदम उत्तर बरोबर असणार आहे. तुम्हाला म्हणत असेल तर आयोडीनची, बघा काय होतं माहिती आहे का, एवढं सांगितलं, अजून थोडंच राहिलं. काय, आयोडीन डेफिशियन्सी ज्यावेळी होतो पेशंटला, आयोडीन डेफिशियन्सी म्हणजे काय, ते पेशंट आयोडीन घ्यायची कमी करतो. म्हणजे काय, पेशंटमध्ये आयोडीन डेफिशियन्सी कमी होतो. ज्याच्यानंतर काय होणार आहे, जे आपलं कुठली थायरॉइड हार्मोन जे होतं T3T4 ही मेन ह्याच्यामध्येच म्हणजे काय, सिक्रेशन म्हणजे काय, ह्याची योगदानमुळेच बनणार होते. पण काय होतं, आता आयोडीन डेफिशियन्सी कमी झाल्यामुळे आपलं जे T3 आणि T4 आहे ते काय होतं, डिक्रीज होत आहे. डिक्रीज कुठली, आपली T3 आणि T4 जे हार्मोन आहे जे काय होत आहे, कमी होत आहे. मग एवढी हे कमी झालं तर कंपन्सेशन मध्ये काय म्हणू शकतो, कंपन्सेशन मध्येच काय म्हणते होत आहे, हे T3 आणि T4 ही कमी झाल्यावर, ही कमी आहे बरं का, ही कमी झाल्यावर काय होतंय, कंपन्सेशन मध्ये TSH वाढते. कुठली, थायरॉइड स्टिम्युलेटिंग, म्हणजे हे स्टिम्युलेट करणार होतं ना, म्हणजे असा बेसिस होतं की प्रणितला बाबा हे काय भरपूर कमी चाललेलं आहे, आता TSH ची लेवल वाढते, हे TSH. मग काय होतंय, त्याच्यामध्ये TSH वाढले की काय होते, आपला थायरॉइड एनलार्जमेंट होते, थायरॉइड ग्लँड एनलार्जमेंट होतो. ओके,
मग एनलार्जमेंट झाल्यावरच आपण काय म्हणणार आहे, त्याला गोइटर म्हणणार आहोत. ओके, हे काय ही सिंपल मेकॅनिझम असणार आहे. ओके, चला आपलं उत्तर कुठले, हा दुसरं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. चला आता टाइम पण आपलं झालं. ओके सॉरी, आम्ही पुढे घेतो का, पुढे जा. गोइटर गोइटर गोइटर, हा हे काय गोइटर, हे काय ॲडम्स ॲपल इथे इथे जे एनलार्जमेंट होणार आहे. ओके, इथे एनलार्जमेंट होतं. हे काय ट्रेकिया, हे डिफ्यूज गोइटर आणि हे नॉर्मल थायरॉइड आहे. ही गोइटरचं तुम्ही बघितलंय. ओके, चला मग तुमच्यासाठी काय करतो, हे नेक्स्ट क्वेश्चनच असाइनमेंट देऊन टाकतो तुम्हाला. काय आहे हे असणार आहे काय, बायोटॉट्स. काय बायोटॉट स्पॉट इज द साइन ऑफ, म्हणजे काय हे काय एक साइन आहे. कुठले बायोटॉट स्पॉट, हे काय साइन आहे. हे कुठल्या डेफिशियन्सीमध्ये म्हणजे कुठल्या विटॅमिनचे डेफिशियन्सीमध्ये ही म्हणजे काय भेटणार आहे तुम्हाला. विटॅमिन ए डेफिशियन्सीमध्ये, विटॅमिन B6 मध्ये, विटॅमिन डी मध्ये, विटॅमिन ई मध्ये. तुम्हाला ह्याची उत्तरं टाकायची म्हणजे काय कॉमेंटमध्ये द्यायचे, तुम्हाला कॉमेंटमध्ये उत्तर द्यायचंय. ओके, चला जे विद्यार्थी सीओच्या साठी तयारी करत आहे त्यांच्यासाठी कुठली त्रिशूल सिरीज आहे आणि त्याच्यासोबत ब्रह्मास्त्र आणि ऑलरेडी आपण कव्हर केलेले काय प्रिव्हियस इयर क्वेश्चन 2023 मध्ये झालेले कुठली समुदाय आरोग्य अधिकारी ह्याची आपण कम्प्लीट जे क्वेश्चन होते 50 पैकी 50 आपण कम्प्लीट डिटेलमध्ये आपण काय केलेले अनालिसिस केलेले आहे. त्याच्यामधलं पण तुम्हाला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली क्वेश्चन येऊ शकते. त्याच्यामधलं पण तुम्हाला कम्प्लिटली बघून घ्यायचं आहे, कंपल्सरी फॉर सीएचओ स्टुडंटसाठी बरं का. सीएचओ साठी त्यांनी तयार करते, तुम्हाला ही बघायचंच आहे बरं का. चला मग त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कॉमेंटमध्ये क्वेरी किंवा फीडबॅक काय असेल तर तुम्ही फीडबॅक द्यायचं आहे आणि क्वेरी असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. आणि जे विद्यार्थी तुमचा म्हणजे कुठले पण विद्यार्थी असो आणि तयारीचं करत असलेले तुमचे मित्रमैत्रिणी कोणी पण असो, सीएचओ असो, नॉर्शेट, DML, DHS कोणी असेल तर आपले चॅनल त्यांना रेफर करा. त्याच्यासोबत काय सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. ओके, चला अजून तुम्हाला सिलेबसबद्दल किंवा काही वाचताना किंवा काही क्वेरी वगैरे आलं असेल तर किंवा तुम्हाला कुठली पण क्वेश्चन असं आहे बाबा ते तुम्हाला वाटते की 2 ऑप्शनमध्ये तुम्हाला कन्फ्युजन वगैरे ते काय करत जावा, आपल्याला टाकत जावा. आपण काय करू, जे आपलं जे सिरीजमध्ये इम्पॉर्टंट वाटलं तर ते आपण त्याच्यामध्ये कव्हर करून टाकूया. ओके, चला मग आपण लवकरच भेटूया नेक्स्ट ऑप्शनमध्ये. तुम्हाला काय करायचं आहे, प्रॅक्टिस करत राहायचं आहे आणि अभ्यास करत राहायचं आहे आणि सेल्फ रिव्हिजन करत राहायचं आहे. ओके, मग आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.